हॅलो फ्रेंड्स, तर आज इथे आपण पाहणार आहोत टेम्पल शेपमध्ये बॅक नेकला बोट नेकसाठी मार्किंग कशी करायची. तर सगळ्यात अगोदर इथे लाईन मार्किंग करून घेतली आहे. हे फक्त आपण डेमोसाठी घेत आहोत. एक आडवी लाईन मार्किंग केली बोट नेकचा आहे, जो आपण बॅक साईडला टेम्पलचा शेप देतो ब्रायडल ब्लाऊजला. तर इथे सगळ्यात अगोदर मार्किंग आडव्या लाईनमध्ये केली. त्याच्यानंतर 2 इंचवरती एक सरळ लाईनचा एक पॉईंट घ्यायचा, 2 इंचवर घेतला. परत अजून एक 2 इंचवरती अजून एक घ्यायचा. टेम्पल तुम्हाला किती स्टेपमध्ये करायचा आहे त्यानुसार. इथे 2 टेम्पलसाठी आपण 2 साईजमध्ये घेणार आहोत, त्याच्यासाठीची ही मार्किंग आहे. मार्किंग झाल्याच्या नंतर आता आपण ही जी घेतली ही उंची घेतली. उंची घेतल्याच्या नंतर याची रुंदी देखील घ्यायची आहे. इथे पाहू शकता तुम्ही, हे जे दोन्हीच्या आतमधलं डिस्टन्स आहे ते 2-2 इंच एवढं घेतलेलं आहे. 2 इंच घेतलं. त्याच्यानंतर परत सेम आता त्याची रुंदी देखील काढायची आहे. तर रुंदी पण आपण इथे एक साधारण 2.5 इंचपर्यंत घेत आहोत. खालच्या बाजूने 2.5 इंच घेतली. व्यवस्थितपणे चेक करा. खालच्या साईडनं 2.5 इंच. परत आता वरची जी पॉईंट आहे त्या वरच्या पॉईंटवरती आपण साधारण इथे 2 इंचपर्यंत घेऊ. 2 इंचपेक्षा जास्तही घ्यायचं नाही, 2 इंचपर्यंत घ्यायचं. 2 इंच घेतलं. ओके, 2 इंच घेतल्याच्या नंतर आता याला व्यवस्थित असा टेम्पलचा शेप द्यायचा आहे. इथे पाहू शकता तुम्ही, खाली 2.5 वरती 2 असं करत हे छोट्या छोट्या डॉटनं याला जॉईंट करायचं आहे. व्यवस्थित हे जॉईंट करून घ्यायचे. जॉईंट झाल्याच्या नंतर आता वरती जो असेल तो मेन शेप येईल टेम्पलचा. टेम्पलचा शेप घेताना थोडंसं केअरफुली घ्या, जेणेकरून तुमचा हा ब्लाऊजला सुद्धा शेप येणार आहे. त्यासाठी ब्लाऊजच्या शेपसाठी व्यवस्थित घ्यायचं आहे मार्किंग करून. आता इथे मार्किंग व्यवस्थितपणे झाली आहे टेम्पल शेपची. याचं तुम्ही कटिंग करून हा पॅच देखील यूज करू शकता. पॅच पाहिजे असेल तर पॅच म्हणून पण याचा यूज होतो. असाच तुम्ही रेडीमेड जो तुमचा ब्लाऊज असेल त्याच्यावरती हा पॅच ठेवून पण मार्किंग करता येते. आता इथं पाहू शकता किती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये मार्किंग झाली आहे. मार्किंग झाल्याच्या नंतर याचं कटिंग देखील करायचं आहे. कटिंग करताना व्यवस्थित कटरने किंवा कात्रीने कट करून घ्या. कात्रीने कट करून घ्यायचं आहे. आता हा झाला आपण खालचं कटिंग केलं. आता ही जे बाजूला टेम्पल घेतला आहे त्याचं देखील कटिंग करायचं आहे.